सोन्या चांदीच्या दरात एक मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 25,000 तर चांदीच्या दरामध्ये 24 तासात 85,000ची घसरण झाली आहे। संपूर्ण राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज सराफा बाजारामधून समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्या चांदीचे भाव प्रचंड कोसळलेले आहेत। म्हणजे 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये आणि आज किलोच्या भावाच्या चांदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले होते आणि एक मोठा उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु आज सकाळपासून सोन्याचे दर प्रचंड कोसळलेले आहेत। कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये सोन्याचे भाव कमी करण्याच्या संदर्भात मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले होते। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाला आणि तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून सोन्याने एक भला मोठा डोंगर तयार केलेला होता, परंतु आज सोन्याचा तो डोंगर ढासळलेला आहे। म्हणजेच सोन्याची किंमत प्रचंड घसरलेली आहे। सर्वसामान्य ग्राहक आता 100% सोनं आणि चांदी खरेदी सुद्धा करू शकणार आहेत। कारण 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरापासून ते 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरापर्यंत प्रचंड घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्याचे आणि चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश होत आहेत। ग्राहकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळून जात आहे। आता बघा, ग्राहकांना एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घसरण झालेली आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्ही कधीपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे तर याचीच माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर बघा, ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते। त्यामुळे सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, मग तुम्ही सोनं आणि चांदी कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचेच आता आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। कारण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये आता प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। मग ग्राहकांनो, तुम्ही सोनं आणि चांदी कधी खरेदी करायचं आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सर्व नागरिकांना आव्हान केलेले होते की संपूर्ण 1 वर्ष कोणत्याही ग्राहकांनी सोनं खरेदी करू नये। त्यामुळे झालं काय होतं तर राज्यातील कोणतेही ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हते। त्यामुळे बाजारामध्ये प्रचंड सोनं उपलब्ध होतं आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आली तर तिचा भाव 100% कमी होत असतो। त्याच पद्धतीने सोनं बाजारामध्ये प्रचंड शिल्लक होतं। त्यामुळे सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत आता प्रचंड कोसळत आहेत। मग आज सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, तुम्ही सोनं आणि चांदी कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचीच आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोनं वाढत चाललेलं होता, सोन्याने सर्व विक्रम मोडलेले होते, सोनं उच्चांकी दरावरती पोहोचेला, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। मग अचानक सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण कशामुळे होत आहे तर बघा, ग्राहकांना सोन्याचे दर घसरण्याचा मुख्य जे कारण आहे तर ते मुख्य कारण म्हणजे आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सोन्याच्या प्रचंड खाणी आता सापडलेले आहेत।
त्यामुळे सोन्याचे दर आणि चांदीचे दर प्रचंड कोसळत आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये ही आता प्रचंड घसरण होत आहे. तर एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घसरण झालेली आहे हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं आणि अधिकची चांदी मिळणार आहे. परंतु जर तुम्ही घाई गडबड केली तर तुमचा तोटा होणार आहे, तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान झालं नाही पाहिजे, आपला तोटा नाही झाला पाहिजे तर हा व्हिडिओ पुढचे 1 मिनिट सविस्तर पहा. बघा ग्राहकांनो, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं असलं पाहिजे, परंतु निधीची कमतरता असल्यामुळे, पैशांची कमतरता असल्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं उपलब्ध नसतं. परंतु आपल्याला काही कारणास्तव कार्यक्रमासाठी सोनं 100% खरेदी करावं लागत असतं. त्यावेळेस आपण काहीही करून सोनं खरेदी करत असतो. परंतु ग्राहकांनो, त्यावेळेस तुमच्या मनासारखे भाव नसतात. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर ग्राहक हे सोनं खरेदी करणार नाहीत. परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे. मग तुमच्या तालुक्यामध्ये, यासोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये आज सोन्याचा दर काय आहे हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही घाई गडबड न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ पाहून सोनं आणि चांदी खरेदी करायला जायचं आहे. अन्यथा जर तुम्ही न व्हिडिओ पाहता जर सोनं आणि चांदी खरेदी करायला गेलात आणि जर तुम्ही सोनं आणि चांदी लगेच खरेदी केले तर तुम्हाला परत पश्चाताप होणार आहे. त्यामुळे खरेदी करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा. कारण सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहे तर त्याचं तुम्हाला मुख्य कारण सांगत आहे. जर तुम्हाला मुख्य कारण समजलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळून जाईल की सोन्याचे दर आणि चांदीचे दर का घसरत आहेत. बघा ग्राहकांनो, प्रत्येकाला वाटतं की सोनं कमी पैशांमध्ये, चांदी कमी पैशांमध्ये मिळाली पाहिजे. परंतु मागच्या काही दिवसांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोन्याचे दर वाढवण्यात आलेले होते. म्हणजेच जागतिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, या बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी झालेल्या होत्या. त्यामुळे सोन्याचे दर उच्चांकी दरावरती पोहोचलेले होते. परंतु आता सोन्याचे दर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासकाने, वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आणि जे वर्षानुवर्ष सोन्याची विक्री करतात अशा अनुभवी सराफांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जर तुम्ही त्यांचं ऐकून सोनं किंवा चांदी खरेदी केले तर तुमचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही कोणाचं तरी पाहून सोनं किंवा चांदी खरेदी केले तर तुमचा तोटा हा 100% होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. तर बघा ग्राहकांनो, सोन्याची किंमत कधी घसरत असते आणि सोन्याची किंमत कधी वाढत असते तर याचा संपूर्ण अभ्यास अनुभवी सराफांना असतो. कारण त्यांची अख्खी जिंदगी त्या व्यवसायामध्ये गेलेली असते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याचं काम आता केलं जात आहे. बघा, कधी सोनं खरेदी केलं पाहिजे याची माहिती कोणीही सांगत नाही. परंतु अनुभवी सराफांनी आज पहिल्यांदा अशी माहिती दिलेली आहे की तुम्ही या वेळेला जर सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही या वेळेला सोनं किंवा चांदी खरेदी केले नाही तर तुमचा तोटा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ अगोदर पहा. त्यानंतर सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे. आता बघा ग्राहकांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आज रुपयांनी कमी झालेले आहेत, सोन्याच्या भावामध्ये चांदीच्या भावामध्ये किती आज रुपयांची पडझड पाहायला मिळालेली आहे, याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने सोनं खरेदी करण्याची इच्छा आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे. तर एकंदरीत आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे. आता आपण सोन्या चांदीचे ताजे भाव पाहून घेऊयात.
तर बघा ग्राहकांनो, आज जर पाहायला गेलं तर चांदीचा दर हा 2,70,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे. म्हणजेच जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आज सरासरी पाहायला गेलं तर तुम्हाला 2,70,000 रुपये मोजावी लागतील. परंतु जर तुम्हाला अर्धा किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला सरासरी आज 1,35,000 रुपये मोजावी लागतील. बघा, अर्धा किलो चांदीचा दर 1,35,000 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर 2,70,000 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण अनुभवी तज्ज्ञांनी असा अंदाज लावलेला होता की चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल आणि सोनं 2 लाखांच्या पुढे जाईल. परंतु चांदी सरासरी पाहायला गेलं तर तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा 1,30,000 रुपयाने तुम्हाला स्वस्त मिळत आहे. त्यामुळे चांदी तुम्ही लगेच खरेदी करायची आहे का, हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये चांदीचा भाव अजून वाढू शकतो का कमी होऊ शकतो, या संदर्भातले सुद्धा महत्त्वाची माहिती आता सांगणार आहे. परंतु चांदीचे भाव आपण पाहिलेले आहेत. आता आपण सोन्याचे भाव पाहून घेऊया. परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी सोन्याचे दर प्रचंड वाढत होते, मग अचानक सोन्याच्या दरामध्ये का घसरण झालेली आहे. तर बघा, सोन्याचे भाव कोसळण्याची प्रमुख तुम्हाला 4 कारणे सांगतो. बघा, पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या होत्या आणि संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा सोनं भरपूर सापडलेलं होतं. यानंतर दुसरं कारण म्हणजे बघा, सराफांच्या दुकानामध्ये प्रचंड सोनं उपलब्ध झालेलं होतं. सराफांकडे भरपूर सोनं होतं, त्यामुळे सोन्याची किंमत प्रचंड वाढलेली होती. परंतु सध्याच्या स्थितीला सोनं जास्त उपलब्ध झाल्यामुळे आता सोन्याचे दर कोसळत आहेत. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे सोन्याचे भाव का घसरत आहेत. तर बघा, शेअर मार्केटचा ग्राफ आता कोसळलेला आहे, त्यामुळे सोन्याचे दर आता प्रचंड कोसळत आहेत. यासोबत अजून काही सोन्याचे दर घसरण्याची प्रमुख कारणे आहेत. तर ती कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार नाही, परंतु आता आपण सोन्याचे दर या ठिकाणी किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. परंतु सोन्याचे दर किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत हे पाहण्याच्या अगोदर ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी पेपरला बातम्या आलेल्या होत्या की भरपूर ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे तर हा व्हिडिओ पुढचे 1 मिनिट लगेच पहा. बघा, झालेलं काय होतं तर आपल्या राज्यामध्ये सराफांची मोठमोठी दुकानं आहेत, परंतु काही गावांच्या ठिकाणी, तालुक्यांच्या ठिकाणी छोटे मोठे सोन्याचा व्यापार करणारे व्यापाऱ्यांची सुद्धा दुकाने आहेत. त्या दुकानांमध्ये काही ग्राहकांनी सोनं खरेदी केलेलं होतं, परंतु ज्यावेळेस त्यांना समजलं की हे सोनं 24 कॅरेटचं नसून हे सोनं 22 कॅरेटचं सोनं आहे, त्यावेळेस त्यांची झोप उडालेली होती. म्हणजेच होत काय आहे तर बघा, ते सोनं सांगितलं जातं हे सोनं 22 कॅरेटचं आहे, परंतु ते सोनं 18 कॅरेटचं असतं. 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं दिलं जात असतं. त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, आपण 24 कॅरेट सोन्याचे पैसे मोजले तर आपल्याला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे. त्यामुळे सोनं कसं ओळखायचं आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे. यासोबत ग्राहकांनो, सोन्याचे दर आता आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपली फसवणूक झाली नाही पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तर बघा, 24 कॅरेटचं सोनं हे हलकं असतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये एकतर बिस्किट येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिळ्यांच्या अंगठ्या असतात, तर ते 24 कॅरेटचं सोनं असतं. बघा, 24 कॅरेटचं सोनं अगदी या ठिकाणी मऊ सुद्धा असतं. ते सोनं लगेच मोडू सुद्धा शकतं, पिळू शकतं. म्हणजेच हे आहे 24 कॅरेटचं सोनं आणि त्याच्यावरती हॉलमार्क असतात, ते सुद्धा तुम्ही तपासायचे आहेत. आता 22 कॅरेटचं सोनं कसं असतं तर बघा, या 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये काही धातूंचा वापर केला जात असतो आणि काही प्रमाणामध्ये सोनं असतं. तर हे सोनं थोडं टणक असतं, म्हणजेच हे सोनं लगेच मोडत नाही. बघा, हे सोनं मोडतं, परंतु 24 कॅरेटच्या तुलनेमध्ये 22 कॅरेटचं सोनं लगेच मोडत नाही. आणि 18 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं तर बघा, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये जास्तीत जास्त इतर धातूंचा वापर केला जात असतो, परंतु सोनं कमी वापरलं जातं. त्यावरून तुम्ही त्याची पारख करू शकता. तर हे झालं सोन्याचे या ठिकाणी ओळखण्याची ट्रिक. आता आपण ताजे भाव पाहून घेऊयात. बघा, आज 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,47,000 रुपये, 22 कॅरेटचे 1 तोळा सोन्याचा भाव 1,34,000 रुपये आणि 18 कॅरेटचे 1 तोळा सोन्याचा भाव 1,12,000 रुपयापर्यंत आलेला आहे. मग तुम्ही सोनं आणि चांदी लगेच खरेदी करायचं का तर बघा, सोन्याचे दर कधी पण वाढू शकतात आणि कधी पण कमी होऊ शकतात. एखादी जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये
एखादी घडामोड झाली की लगेच सोन्याचे दर कोसळत असतात. मग तुम्ही काय करायचं? तर बघा, तुमच्या गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जे पण तुमचे काही अनुभवी सल्लागार असतील, अनुभवी सराफ असतील, तर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. अनुभवी सराफांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करा. घाई करू नका, अन्यथा तुमचा तोटा 100% होण्याचे चान्सेस असणार.